सडक-अर्जुनी तालुक्यातलं हे कणेरी राम गाव राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी हे गाव दत्तक घेतलं। गावाची लोकसंख्या अदमासे 1200च्या आसपास। तसंही गाव दत्तक घेण्यापूर्वीच या गावाला हगणदारी मुक्त गाव, निर्मल ग्राम असे पुरस्कार मिळाले होते। शिवाय गावातले रस्तेही सुस्थितीत होते, त्यामुळे बोटावर मोजण्या इतक्या समस्या या गावात होत्या। पालकमंत्र्यांनी गाव दत्तक घेतल्यामुळे आता या समस्या ही चुटकीसरशी सुटतील अशी आशा इथल्या गावकऱ्यांना वाटू लागली। मात्र गाव दत्तक घेऊन तब्बल 2 वर्ष झाली तरी गावातील समस्या काही सुटल्या नाहीत। गावात आरोग्य, सिंचन, घरकुल योजना, गावकऱ्यांना गावातच 100 दिवस काम अशा अनेक आश्वासनांची पूर्तता झालीच नाही। याच्या 5 वर्ष आधी सर म्हणजे गाव दत्तक घेवायच्या आधी म्हणजे गावाची समस्या एवढीच होती आणि बडोले साहेबांनी गाव दत्तक आता घेतला तरी समस्या तीच आहे। म्हणजे अजूनही बडोले साहेबांना गावामध्ये असा कोणताही उपक्रम राबवला नाही साहेब। आम्ही शेतकऱ्यांना 100 दिवस काम देऊ। दुसरी आश्वासन होते की आम्ही 2 वर्गखोल्या जे आहेत ते मंजूर करू, पण उपसरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तेथून फक्त 1 वर्गखोली मंजूर होणार आहे आणि तरुणांना जो होता ग्राउंड, क्रीडा संकुल आणि त्यांना रोजगार, त्यांना व्यायामशाळा हे देणार आहोत, काही केलेलं नाही त्यांनी। आज या गावात सिंचनाची कुठलीही व्यवस्था नसल्यानं गावकऱ्यांना पावसावरच अवलंबून राहावं लागतं। गावालगत असलेल्या तलावाचं खोलीकरण करून त्याचा वापर सिंचनासाठी करणार असं आश्वासन गावकऱ्यांना देण्यात आलं। मात्र आमदारांचं हे आश्वासन हवेतच विरलं। शिवाय अंगणवाडी, आवार भिंत, व्यायामशाळा अशा अनेक सोयी सुविधा अजूनही या गावकऱ्यांना मिळाल्या नाहीत। गावातील अनेक घरं जीर्ण झाली असून ती कधीही पडू शकतात अशी अवस्था आहे। वाचनालय बनून 3 महिने झाले पण अजूनपर्यंत उद्घाटन अजूनपर्यंत झालेलं नाही। आणि काय बँकेचं पण आश्वासन दिलेलं होतं पण तो पण पूर्ण झालेला नाही। दवाखाना आमच्या गावावरून 7-8 किलोमीटर आहे, खोडशिवणी 7-8 किलोमीटर खोडशिवणी आहे, तिथं आमच्या गावांच्या लोकांना जायला लागते। आता गरीब लाभार्थी आहेत त्यांना घरकुल नाही आहेत, काय लोकांच्या घरा पडून राहिला आहेत त्यांना सुद्धा घरकुल नाही आहेत आणि पदाधिकारी त्यांना घर आहेत। सांगा असं बघा काहीच्या घरावर झिल्ले टाकले आहेत, इथे बस थांबा नाही, 2 दिवस बस चालते, 8 दिवस बस येत नाही, हा एक प्रश्न आहे। आपल्या गावातील अधांतरी असलेल्या समस्या कधी मार्गी लागतील याची विचारणा गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायतीला केली, मात्र येथील ग्रामपंचायतीनं त्यांच्याकडे कानाडोळा केला। अखेर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली। गावकऱ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम कणेरी गावात दाखल झाली। या गावात मूळ प्रश्न होता तो सिंचनाचा। शिवाय आरोग्य केंद्र, आर्थिक व्यवहाराकरता बँक अशा अनेक समस्याही होत्याच। त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट पालकमंत्री बडोलेंना गाठलं आणि गावातील समस्या त्यांच्यापुढे मांडल्या। लवकरात लवकर बैठक घेऊन गावातील उर्वरित कामं पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं। काही कामं आहे जसं तिथे शाळेचं काम अत्यंत आवश्यक आहे, 2 खोल्या ते पण आपण आता याच्यात नवीन वर्षामध्ये ते घेतलेली आहेत आणि अशी काही कामं तिथं वाचनालय तयार आपण इमारत केलेली आहे। पंतप्रधान आवास योजनेमध्ये जे काही घरकुलाची कामं आहेत ती कामं आपण यावर्षी त्याच्यामध्ये करणारच आहोत। आधी ग्रामस्थांना आश्वासन दिलं आणि आता झी हेल्पलाईनला। मात्र झी हेल्पलाईन पालकमंत्र्यांच्या या आश्वासनावर स्वस्थ बसणार नाही। जोपर्यंत दत्तक योजनेतून कणेरी राम गावाचा विकास होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।